नमस्कार. वंदना चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. स्वामी विवेकानंदांनी सद्गुरू कसे ओळखावे ते सांगताना गुरुसंबंधी तिसरी गोष्ट सांगितली आहे, म्हणजे त्याचा हेतू. गुरुने पैसा, नावलौकिक इत्यादींसारख्या कोणत्याही स्वार्थी हेतूंनी प्रेरित होऊन आत्मविद्येचे दान देण्यास प्रवृत्त व्हावयास नको. शुद्ध प्रेम, मानवजातीप्रती पवित्र प्रेमच त्याच्या कार्याची प्रेरक शक्ती असावयास हवी. आध्यात्मिक शक्ती संचारित करण्याचे एकमेव माध्यम आहे शुद्ध निस्वार्थ प्रेम. लाभाच्या वा नावाच्या वा अन्य कोणत्याही स्वार्थी भावनेच्या स्पर्शाने ते माध्यम तात्काळ नष्ट होऊन जात असते. भगवान स्वयं प्रेमस्वरूप आहे आणि म्हणून ज्याला त्या भगवंताच्या प्रेमस्वरूपाची ओळख पटली आहे तोच खरोखर मानवांना सत्वशुद्धीचे नि ईश्वर तत्वाचे ज्ञान देण्यास समर्थ होय. आपल्या गुरुच्या ठायी ही सर्व लक्षणे विद्यमान आहेत असे तुम्हाला दिसून आले तर समजा की मग तुम्हाला कसलेही भय नाही. मग तुम्ही निर्धास्त असा. पण असे जर नसेल तर मात्र तुम्ही त्याच्याकडून धर्माचा उपदेश देणे बिनधोक नाही. कारण तो जर तुमच्या हृदयात सद्भावाचा संचार करू शकत नसेल तर कोणी सांगावे कदाचित असद्भावाचा संचार करून बसावयाचा. या संकटापासून आपण स्वतःला नेहमी जपले पाहिजे. सारांश. श्रोत्रियो अवृजिनो अकामहतो यो ब्रह्मवित्तमः. जो शास्त्रांचे मर्म जाणतो, जो निष्पाप आहे, ज्याच्या ठायी कामाचा गंधही नाही आणि ज्याला परब्रह्माच्या स्वरूपाची खरी खूण पटली आहे, तोच खरा सद्गुरू होय. आपण आत्तापर्यंत जे ऐकले त्यावरून हे अगदी उघड आहे की धर्माविषयी अनुराग वाटण्याचे, धर्माचे मोल कळण्याचे आणि तो आत्मसात करून स्वतःच्या जीवनात उतरवण्याचे शिक्षण आपल्याला वाटेल त्याच्याकडून मिळणे शक्य नाही. दगडाधोंड्यापासून उपदेश लाभतो, खळखळत्या ओढ्यांमध्ये ग्रंथ गवसू लागतात आणि सर्वत्र शुभ दिसू लागते इत्यादी काव्यमय नि अलंकारिक उक्ती ऐकायला छान गोड आहेत खऱ्या, पण ज्याच्यामध्ये अपरिस्फुट रूपाने का होईना पण धर्माचे बीज विद्यमान नाही त्याला कोणीही एवढे सुद्धा तत्त्वज्ञान देऊ शकणार नाही. प्रस्तरशिला आणि निर्झरिणी कुणाला शिकवू शकतात? ज्याचे अंतरंग आधीच खुलले आहे त्याला. ज्याचे हृदयकमल आधीचेच उमलले आहे त्याला मूकगिरीशिला नि कलनिनादी नदी निर्झर उपदेश प्रदान करू शकतील. त्यालाच ते आपले गुपित उघड करून सांगू शकतील. आणि ज्या प्रकाशाने ते कमल सुंदर रीतीने उमलत असते तो प्रकाश म्हणजे ब्रह्मवित सद्गुरूचा ज्ञान प्रकाशच होय. हृत्पद्म जेव्हा याप्रमाणे स्फुटित होते तेव्हाच मग त्याला गिरिकानन, नद नदी निर्झर, ग्रह नक्षत्र तारा, सूर्यमंडल, चंद्रबिंब प्रभृतीपासून नव्हे या आपल्या ब्रह्ममय विश्व ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वस्तूपासून उपदेशाचा लाभ होणे शक्य होते. परंतु ज्याचे हृदयपद्म याप्रमाणे अद्यापि खुललेले नाही त्याला तिथे धोंडे आणि ओहळच दिसणार. गुरुच धर्मलाभार्थी साधकाला दृष्टी देत असतात. म्हणून पूर्वजाचा वंशजाशी जो संबंध अगदी तोच आपल्या गुरुविषयी असतो. आपल्या हृदयात गुरुविषयी श्रद्धा, विश्वास, विनय, नम्रता, शरणागती, आज्ञाधारकता व भक्ती सन्मान प्रभृती भाव वसत असल्याखेरीज आपल्या धर्माचा विकास होणे मुळीच शक्य नाही. ही एक अगदी लक्षात ठेवण्यासारखी वस्तुस्थिती आहे की ज्या देशात गुरु शिष्यांमध्ये हा असला संबंध विद्यमान आहे केवळ त्या देशांमध्येच असामान्य धर्मवीर उदयास येत असतात. उलट ज्या देशात या अशा गुरु-शिष्या संबंधाची पायमल्ली होत असते त्या ठिकाणी गुरु केवळ व्याख्यानदाता बनलेला आहे. तिथे गुरु हा शिष्याकडून होणाऱ्या आपल्या मिळकतीकडे लक्ष देण्यात दंग असतो आणि शिष्य गुरुकडून मिळणाऱ्या माहितीने आपला मेंदू ठासून भरण्यात गुंग असतो. आणि तेवढे नीट साधले की दोघेही आपापला मार्ग धरतात.
मग अशा परिस्थितीत धर्माच्या नावाने आवळ्या गरगरीत शून्य निपजले तर त्यात नवलते कोणते? शक्तीचा संचार करणाराही कोणी नाही आणि तिचे ग्रहण करणाराही कोणी नाही. या असल्या लोकांना धर्म म्हणजे एक देवघेवीचा विषय वाटत असतो. पैसा फेकला की धर्म विकत मिळू शकतो अशी त्यांची भावना असते. देवाच्या दयेने धर्मलाभ होणे इतके सोपे आणि सरळ असते तर किती छान झाले असते. पण दुर्दैवाने ते तसे नाही. याला काय उपाय? सर्वात श्रेष्ठ विद्या, सर्वोच्च ज्ञान असा जो धर्म तो पैशाच्या मोबदल्यात मिळण्यासारखी जिन्नस नाही. ग्रंथामधूनही तो लाभणे शक्य नाही. अलम दुनियेचे अगदी काने कोपरे धुंडाळून या. हिमालय, आल्प्स, कॉकेशस वगैरे शोधून काढा. अथांग सागराचे तळ गाठून तिथे हुडकून बघा. सारा तिबेट पायतळी घालत भटका की हुबे गोबीचे वाळवंट तुडवीत हिंडा. जोवर तुमचे स्वतःचे हृदय धर्मग्रहणास पात्र झालेले नाही आणि जोवर तुम्हाला गुरु लाभला नाही तोवर काय हवे ते केलेत तरी धर्म तुम्हाला कुठेही गवसावयाचा नाही. म्हणून विधात्यानेच नेमून दिलेल्या तुमच्या गुरुदेवांशी तुमची गाठ पडताच निष्पाप निष्कपट बालकाच्या विश्वासाने आणि सरलतेने त्यांची सेवा करा. त्यांच्यासमोर हृदय सताड उघडे करा. त्यांना साक्षात ईश्वर स्वरूप जाणा. जे असल्या निष्कपट प्रेमाने आणि निस्सीम श्रद्धेने सत्याचे अनुसंधान करतात, सत्य स्वरूप भगवान त्यांना सत्य शिव सुंदरासंबंधीच्या अति अलौकिक तथ्यांचा मूर्त साक्षात्कार घडवीत असतात. अशा प्रकारे सद्गुरू कसे ओळखावे ते अत्यंत सोप्या शब्दात स्वामी विवेकानंदांनी गुरूंची लक्षणे सांगताना समजावून सांगितले आहे. थँक्यू.